कासगाव ग्रामपंचायतचे, त्यासोबत साईनाथजी राऊत साहेब, हरेशजी राऊत साहेब, अभि राऊत साहेब, त्यासोबत सूरज देशमुख साहेब, सुमितजी देशमुख साहेब, सुजलजी देशमुख साहेब आणि मंचावरती उपस्थित आहेत सन्माननीय विराजजी देशमुख साहेब, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण, क्रमांक 3चं बक्षीस त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालंय. सन्माननीय राहुलजी विषय, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सन्माननीय राजेंद्रजी देशमुख साहेब, उद्योजक काराव, रुपेशजी बनवटे आणि शेखरजी गडाव हे सर्व मान्यवर मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्माननीय राहुलजी विषय साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये असतील पाषाणी संघांसाठी आणि लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. बक्षांची पुन्हा एकदा खैरात केली जाते. सन्माननीय राहुलजी विषय साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या माध्यमातून पाषाणी संघांसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं बक्षीस. नाव ओ टू कॉम्बॉक्स सोमनाथ सर. धन्यवाद, थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ कल्याण प्रथमेशजी ठाकूर सर आम्हाला साथ देत आहेत. दोघांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. सामना सुरू झालाय पाषाणे आणि त्यांना फाईट करतायत टीम इंदगाव. बरोबर 9:03 पहिला चेंडू पडला आणि इथे पहा धोका होऊ शकला असता. आठवण करून देण्याचं कारण असं की मित्रांनो, बरोबर 20 मिनिटं तुम्हाला पहिल्या 4 षटकांसाठी दिली जातील. जर तिथे तुमचा खेळ पूर्ण झाला नाही तर तुम्हाला 5व्या षटकासाठी एक अतिरिक्त प्लेयर 30 यार्डमध्ये तैनात करावा लागेल. कंट्रोल रूम मधनं या ठिकाणी आपण टायमर सेट केलेला आहे. मैदानावरती सामना तुम्ही पाहताय, बॅटिंग करतायत राज आणि वैभव. राज वैभवची जोडी. विकेट हॅट्रिक साठी सूरजदादा कडव यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. व्हाईट बॉल आलाय. अवांतरची 1 धाव, धावफलकावरती बिनबाद 3 धावा इथे पाहायला मिळत आहेत. चला थोडस स्पीडअप करा. षटक क्रमांक पहिलं, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत. 5 षटकांचा सामना. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी यशच्या खांद्यावरती आहे. त्यांना अद्यापपर्यंत आपण पाहिलं 2 चेंडू फेकलेत, 3 धावा इथे खर्च केल्यात. यशचा हा चेंडू फुलटॉस घेऊन खेळलाय ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येईल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग, चेंडूला अडवलं, स्टॉप केलं. त्या ठिकाणी आपण पाहताय तर संघासाठी 2 धावा वाचवल्या. या 2 धावा येतील, स्कोरबोर्डला जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं 5 या आकड्यावरती. पाषाणे संघ फलंदाजी करतोय. राज वैभवची जोडी मैदानात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंड वरती राज खेळतोय, ज्याच्या बॅटमधनं अद्यापपर्यंत 4 धावा आल्यात. धावफलकावर बिनबाद 5. यशचा हा चेंडू इथे फुलटॉस मिळालाय. शॉर्ट फाईन लेगला बीट केलं. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका. धावा 4. त्यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक, तर सलगच्या 3 षटकाराला 3333 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. निश्चितच शॉट मिड विकेटला पार केलं. मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करत असताना चौकार आलाय. इथे सुद्धा चांगला ड्राईव्ह, फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सीमारेषेला अगदी लगत सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहताय. तर चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग केली. चेंडू पकडून फेक करतायत. एकच सिंगल धावाली आहे. स्कोरबोर्ड वरती एकंदरीत बिनबाद 10 धावा. 12.00 ची सरासरी तुम्ही अद्यापपर्यंत पाहताय. बॅटिंग करत असताना वैभव, ज्याला खातं अजून खोलायचंय, स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना राजनं 5 चेंडू फेस केले, 9 धावा त्यानं बनवल्यात. सेट झालाय. 5 षटकांच्या मॅच मध्ये एक चांगली सन्मानजनक धावसंख्या उभी करण्याच्या तयारीमध्ये यश गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू डॉट आलाय. नेक्स्ट मॅच ढोके विपक्ष SP वांगणी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. ढोके आणि SP वांगणी दोनही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी आयोजन समितीची रिपोर्टिंग करा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती बिनबाद 10 धावा. पाषाणे संघ फलंदाजी करतोय. राज वैभवची जोडी अद्यापपर्यंत अबाधित, नॉट आउट.
मच उमर 11 आणि ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आयोजित फ्रेंड्स ट्रॉफी 2026 मध्ये आपण आहोत. अतिशय दर्जेदार मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि आवडीची स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. शेवटच्या महाअंतिम रात्रीमध्ये आपण आहोत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम मैदानावरती षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावर आहे 10 धावा. ओव्हर नंबर 2 ला इथून सुरुवात होईल. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी गोलंदाजी मार्कवरती तैनात केला जातोय. इंदगाव संघाच्या वतीनं गोलंदाज जयेश वरती विश्वास दाखवलाय. जयेशला निश्चितच इथून चांगलं षटक टाकावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 10 धावा आल्यात. बिनबाद राज आणि वैभव खेळतायत. स्ट्राईक वरती फलंदाज तयार. राज लेफ्टी हार्ड हिटर सेट आहे. वैयक्तिक 9 धावांवरती बॅटिंग करतोय. त्याला रोखण्यासाठी समोरून जयेश आलाय. जयेशचा पहिलाच बॉल फुलर लेंथ व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. पॉइंटच्या दिशेनं त्या ठिकाणी फिल्डर आहे. चेंडूला अडवतोय, फेकतोय. एक सिंगल धाव इथे मिळेल. सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी आणि त्याचे कार्याध्यक्ष आहेत सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने, अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. या गोरेगावच्या फ्रेंड्स ट्रॉफी मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद, थँक्यू सो मच. 11 धावा धावफलकावरती बिनबाद इथे तुम्ही पाहताय. स्ट्राईक वरती फलंदाज वैभव आलाय, ज्याला खातं खोलायचंय. चांगला चेंडू प्रचंड वेग. अपील लाऊड करतायत. पंचांकडे दाद मागतायत. भीष्मासारखे तटस्थ पंच पाहायला मिळाले. अतिशय दर्जेदार या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतीये. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन नव्हतं. डॉट आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. 2 चेंडू जयेशनं टाकले. एक सिंगल आली, एक डॉट आलाय. त्याचा आत्मविश्वास वाढलाय. स्ट्राईक वरती वैभव. इथे पहा, जागेवरनं खेळलाय. फटका चांगला आहे. फिल्डर मात्र तिथं बरोबर जागेवर तैनात. सीमारेषेच्या अगदी जवळ झेल टिपलाय आणि बॅट्समन वैभवचा खेळ संपलाय. पहिला फलंदाज माघारी परततोय पाषाणे टीमचा. 11 वरती पहिला गडी बाद. DJMS क्रिकेटचा माहोल, गुलाबी थंडी. निश्चितच ज्यांची नवीन लग्न झाली आहेत त्यांच्यासाठी हे रोमॅन्टिक संगीत या ठिकाणी वाजतंय. सर्वांचं मनोरंजन चौफेर करण्याचं काम गोरेगावकरांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इथे आपण पाहताय विकेट हॅट्रिक साठी मान्यवर सूरजदादा कडव यांच्याकडनं 1111चं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. पहिली विकेट आली आहे. पहिला फलंदाज माघारी परतलाय. बॅटिंग करत असताना पाषाणे टीमला लागलेला पहिला झटका. नेल्सन फिगर. एक गडी बाद, 11 धावा. वैभवनं मैदान सोडलंय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी बॅट्समन हितेश मैदानावरती आलाय. सन्माननीय विराजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून दोन्ही टीमसाठी बक्षीस असेल. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. आणि सन्माननीय किरणजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून सर्व समालोचक मित्रांसाठी या ठिकाणी बक्षीस जमा झाले 500 रुपयाचं. सन्माननीय किरणजी शेठ राऊत यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. धन्यवाद. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद, थँक्यू सो मच किरणदादा राऊत. आपलं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. निश्चितच प्रत्येक खेळाडूवरती, प्रत्येक ऑफिशियल वरती, प्रत्येक आयोजकांवरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी, मनापासून आभार. इथे पहा, ड्राईव्ह केले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सीमारेषेच्या जवळ चेंडूला गॅदर केलं, पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव आली. धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड हल्लय, पुढे सरकलं. 13 वरती एक गडी बाद, 13 धावा. पाषाणे संघ फलंदाजी करतोय. बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. पाषाणे विपक्ष इंदगाव शंकर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलकावर एक गडी बाद, 13 धावा. गोलंदाज जयेश राईट मोर द विकेट. हितेशसाठी हा चेंडू टाकलाय. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन नाही. डॉट. षटक क्रमांक 2 ची सांगता होतीये डॉटनं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती नजर मारा. पाषाणे संघ बॅटिंग करतोय. एक गडी बाद, 13 धावा.
माजी सरपंच ग्रामपंचायत कासगाव तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कासगाव मान्यवर किरणदादा राऊत यांच्या वतीनं समालोचक टीमसाठी 500-500 रुपयाचं प्रत्येकी पारितोषिक आलंय. आम्ही मनापासून आपलं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावेत. दातृत्वाचं दुसरं नाव किरणदादा राऊत, ज्यांच्या वतीनं आयोजकांसाठी सुद्धा मोलाचं सहकार्य सातत्यानं राहतंय. या सर्व मंडळीचं पुनश्च एकदा आम्ही मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 2 ची सांगता धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा पाहायला मिळत आहेत. पाषाणे संघ मैदानावरती सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये फ्रंटफूट वरती होता, 10 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक 2 पाहिलं, जबरदस्त गोलंदाजी जयेशनं केली, त्यानं फक्त 3 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 साठी यश वरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. पहिल्या षटकात 10 आल्या होत्या. चला वेळेची काळजी घ्या, हसा खेळा, शिस्त पाळा, तुम्हाला वेळ जास्त दिली जाणार नाही. षटक क्रमांक 3 साठी यश येतोय. स्ट्राईक वरती फलंदाज तयार, राज 11 वरती तो बॅटिंग करतोय, मैदानावरती राज करण्यासाठी तयार. ही सेट आणि पहिल्याच बॉलवर फायर, फटका दमदार, धावा मिळतील 6. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, राजचा राजेशाही टोला, षटकार. प्रत्येक षटकारासाठी राहुलदादा विषय यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर षटकार हॅट्रिक साठी 3333 रुपयाचं पारितोषिक पटकावलं. राजनं षटकार आलाय. विराजदादा देशमुख यांच्याकडनं दोनही संघाला षटकार हॅट्रिक साठी 2222 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. इथं लगेचच कमबॅक केलं. षटकारानंतर हा चेंडू आपण पाहताय निर्धाव येतोय. चांगलं कमबॅक मैदानावरती करत असताना गोलंदाजी करतोय यश. पहिल्या षटकात त्यानं 10 धावा खर्च केल्या होत्या. निश्चितच पॉवर प्लेचं षटक होतं, तिथे आपण पाहिलं तर त्यानंतर षटक क्रमांक 2 आलं. चांगलं षटक जयेशनं फक्त 3 धावा खर्च केल्या. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. 2 चेंडू टाकलेत, 1 षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलं यशनं. चला थोडासा वेळ कमी घ्या. निश्चित आम्ही सुद्धा जाणतोय सामना महत्वाचा आहे. 5 षटकांची मॅच. मिस्टर DK मैदानाच्या आतमध्ये मॅच कंट्रोल करत असताना दत्ता कडव एक नामवंत अंपायर आहेत. त्याचबरोबर आपल्या टीमसाठी मैदानावरती आज जर्सी आणि किट घालून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. स्टेप आउट झालाय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ लेंथ होता, उंची कमी ठेवली. अगदी आपण पाहिलं तर 4-5 पावलं स्टेप आउट झाल्यानंतर सुद्धा चेंडू लांब राहतोय, रडार पर्यंत नाहीये. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळतीये. फलंदाजाला जाणलं, पाहिलं, त्याची ऍक्शन पाहिली, स्टान्स पाहिला, त्याचं निश्चितच आपण मुवमेंट पाहिली आणि त्यानंतर रिलीज केलेला हा चेंडू डॉट आलाय. पहिल्या बॉलवर सिक्सर आला, त्यानंतर या 2 चेंडूंवरती डॉट येत आहेत. जबरदस्त कमबॅक यशचं. यशराज असा मुकाबला. इथे बॅटची एज लागली होती विकेटच्या मागे, चेंडू पकडून डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज माघारी परतेल. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हादरा पाषाणे टीमला. दुसरा धक्का. तर या स्पर्धेला आपण पाहतोय सन्माननीय किरणजी राऊत साहेब, त्यासोबत सन्माननीय साईनाथजी राऊत साहेब, हरीशजी राऊत साहेब आणि अभि राऊत साहेब या सर्वांनी भेट दिली आणि या स्पर्धेला भरभरून खरं तर याने दिलेलं आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय मोलाची भूमिका दातृत्वाच्या बाबतीमध्ये कोणाची असेल तर सन्माननीय किरणजी राऊत साहेब, त्यांच्या माध्यमातून क्रमांक 1चं बक्षीस आणि 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला मिळणार आहेत. सध्या मात्र स्पर्धेमधून ते रजा घेत आहेत, परंतु ज्यावेळेस ह्या एंडनं सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस जर त्यांच्या कटआउटला डायरेक्ट बॉल लागला षटकाराचा तर मात्र 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे त्या खेळाडूसाठी. ही देखील सुवर्ण संधी असणार आहे खेळाडूंसाठी. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. मनापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. सरफराज भाई
चहा येतोय गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये ही चहाची जी मजा आहे ती वेगळी आहे. निश्चितच एक कडक चाय की प्याली हो, कोई उसे पिलाने वाली हो, चाहे गोरी हो या काली हो, दिल से सीने से लगाने वाली हो. संध्याकाळचं वातावरण आहे, जरूर घरवाली लांब आहे, इथपर्यंत चाय येणार नाही. मात्र सरफराज भाई तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं, मनापासून आपला आभार. थँक्यू सो मच. इथे फुलटोज मिळालाय, फटका फसलाय, झेलची सुवर्ण संधी, झेल टिपलाय, फलंदाज माघारी परतेल. तिसरा हादरा बॅटिंग करणारे पाशाने टीमला. वन मोर गॉन. सो मच. सरफराज भाईंनी आमच्यापर्यंत दिला, कैसर भाईंनी खास आमची गरज ओळखली आणि चहा आमच्यापर्यंत पोहोचवला. आपलं सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सरफराज भाई आणि कैसर भाई, त्याचबरोबर बुबेरे कुटुंबियांचं करावं तेवढं कौतुक फार थोडं असणार आहे. निश्चितच प्रेमाचं माहेरघर म्हणजे गोरेगाव. इथं आल्यानंतर भरपूर प्रेम आम्हाला सातत्यानं मिळत असतं. स्पर्धा चालू आहे गोरेगावात. निश्चितच या परिसराचं ग्रामीण क्रिकेट तुम्ही पाहताय. स्पर्धा फक्त आपल्या परिसरातच पाहिली जात नाहीये. निश्चितच अखिल भाई आपले मित्र शहापूरवरनं मॅच पाहतायत. निश्चितच नरेशजी घोडविंदे, दिलीपजी मोरे आणि त्याचबरोबर आम्ही अल्याणीकर चषकाचे आमचे संपूर्ण दमदार आयोजक आणि आमची साई स्टार अल्याणीची टीम मॅच पाहतीये. सर्वांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. निश्चितच असेच आम्हाला ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून जोडले राहा. आज तुम्हाला मेगा फायनल पर्यंत भरपूर क्रिकेटची मजा या ठिकाणी लुटायला मिळेल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होतीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 20 धावा आहेत. गोलंदाज रोशन गोलंदाजीसाठी. लेफ्ट आर्म, पहिलाच बॉल पायावर मिळालाय, फटका दमदार, चेंडू सीमा पार, ऋतिकालाय, त्यानं ठोकलाय षटकार. राहुल दादा विषय यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे षटकार येतोय ऋतिकच्या बॅटमधनं. 26 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4. इथे पहिल्याच बॉलचं स्वागत केलं षटकारानं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती 3 गडी बाद, 26 धावा. जे धावफलक थोडं हळूहळू चाललं होतं त्याला इथून गती प्राप्त करून दिली जाते. पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय, मोमेंटम शिफ्ट होईल का? निश्चितच कानमंत्र दिलाय गोलंदाजाला. इथे बॅकफुटला जाऊन खेळलाय, फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर होता, चूक केली, या चुकीला माफी नाही. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री पार करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तीन गडी बाद, 30 धावा धावफलकावरती आहेत. इथे आता मात्र स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललंय. पाशाने संघासाठी इथून धावा यायला सुरुवात झाली आहे. धावांची रेलचेल, धावांची बढती, धावा वधारल्यात आणि निश्चितच स्कोरबोर्ड 30 वरती जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना ऋतिक मैदानावर आलाय आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजाला तो नाचवतोय. इथे बॅटची एज, इनसाइड एज लागतीये. शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी अडवतोय. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची घाई तो करत नाहीये. ऋतिकला माहिती आहे मैदानावरती मी थांबलो तर धावा येत राहतील. सर सलामत तो पगडी 50. स्कोरबोर्ड नक्कीच आपण पाहिलं तर 30 वरती नेऊन पोहोचवलंय. चौथ्या षटकात आपण आहोत. इथे स्विचिटचा अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. ऋतिक ऑन फायर. 1 मोर 4. चायवाले नफील भाई आणि कामरान भाई ज्यांच्या माध्यमातून चाय आमच्यापर्यंत पोहोचतोय. त्याचबरोबर कोकणी वडापाव
नौफिल भाई ज्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ह्या सर्व मेजवानीची व्यवस्था होते, सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. एक चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. इथे फिरून मारला ऑफसाईडच्या दिशेनं, बाहेर सरकला आणि त्यानंतर ऑन साइडला दे धमाका तडाखा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सो मच 4 षटकं संपली आहेत. या षटकावरती हल्ला बोल केलाय. 40 धावा धावफलकावर आल्यात. ऋतिक जो मैदानाच्या आतमध्ये आलाय तो मात्र इथे फटक्या मागे फटके इम्प्रोवाइज करताना पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती जोडल्यात. सामना एन्जॉय करत असताना आमचे लाडके पुतणे वेदभाई. सर्व संघांना विनंती आज थोडंसं स्पीडअप करा. आज 13 सामन्यांचं शेड्यूल आपल्याकडे आहे. सर्व संघातील खेळाडूंना विनंती, आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. आज 13 सामन्यांचं भलं मोठं शेड्यूल आमच्याकडे आहे आणि ते शेड्यूल आपल्याला अगदी सकाळपर्यंत पूर्णच करायचं आहे, कुठल्याही कंडिशनमध्ये पहाटेपर्यंत. तर त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. ही अतिशय महत्त्वाची सूचना आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही सर्व खेळाडूंना देतोय. धन्यवाद सर. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या. बरोबर आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायची आहेत आणि 20 मिनिटं तुम्ही खर्च केलेले आहात. अजून जर जास्तीचा वेळ खर्च झाला तर आपल्याला दंडित केलं जाऊ शकतं. सामना फार दूरवरनं पाहिला जातोय. अल्यानी शापूरवरनं आमचे पुतणे वेद घोडविन ते मॅच पाहतायत, आनंद घेतायत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. निश्चितच आजची रात्र भरपूर सारे व्ह्यूअर्स ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून आम्हाला जोडले जात आहेत. सर्वांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. अतिशय सुंदर क्वालिटी क्लिअरिटी ओमसाई एमटीसीची तुम्ही पाहताय. डीजे एमएच ची सुंदर साथ, आजची रात्र माहोल निश्चितच त्यांच्या माध्यमातून बनवला जातोय. शेवटच्या षटकाला सुरुवात. इथे पहिलाच बॉल विकेटच्या मागे, फिल्डरला बीट करत लॉंग स्टॉप एंडला चेंडू चाललाय. फिल्डर पाठलाग करेल मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन, नशिबाचा चौकार. षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर चौकार येतो. ऋतिक जो बॅटिंगला आला त्यानं मोमेंटम शिफ्ट करून दिलंय. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर इंदगाव शंकर ही टीम मैदानावरती नक्कीच फ्रंट फूटवरती होती. 3 षटकांमध्ये इंदगाव संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. 4थ्या षटकावरती हल्ला बोल झालाय. निश्चितच तिथून मोमेंटम शिफ्ट झालं. 5व्या षटकाला सुरुवात. किरण आलाय. किरणच्या पहिल्या बॉलवर चौकार आलाय. कशा पद्धतीनं रोखलं जाईल, थांबवलं जाईल, फार मोठी जिम्मेदारी इथे असेल किरणवरती. इथे फुलटोज मिळालाय. फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेनं, सीमारेषेच्या जवळ पकडलंय, फेकलंय. चांगल्या पद्धतीने इथे गॅदर केलं. थ्रो सुद्धा येतोय आणि सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. 1 धावेच्या मदतीनं धावफलकावर 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5वं. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. ऋतिक बॅटिंग करतोय. 7 चेंडू त्यानं फेस केलेत. 21 धावांवरती बॅटिंग करतोय. रुपेश त्याला साथ देतोय. 2 चेंडू फेस केलेत. 5 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. दोघंही सेट आहेत आणि शेवटच्या षटकावरती हल्ला बोल करण्यासाठी तयार. समोरून किरण 2 चेंडू त्यानं टाकलेत. इथून 4 टाकायचेत. चांगले टाकावे लागतील. इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाही. अलॉंग द कार्पेट जातोय सीमारेषेच्या जवळ. त्या ठिकाणी थोडंसं फंबल, अति घाई, संकटात नाही. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. तिसऱ्या अंपायरकडे निर्णय सोपवलेला आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे का नाही हे आपल्याला पाहायचंय. टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल. आमचे फिरोज खान सर चेक करतील नक्कीच मैदानावरती काय घडलं. ज्या वेळेला एसट्या उद्ध्वस्त केल्या त्यावेळेला फलंदाजाची बॅट पॉपिंग क्रीज मध्ये आली आहे का हे पाहायचंय. नॉट आउट, बॅट्समन सेफ. या 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तुम्ही पाहताय ओमसाई एमटीसीच्या टीव्ही स्क्रीन वरती. अतिशय चांगलं लाईव्ह कव्हरेज, बरोबर क्षणचित्र टिपली जात आहेत. आमच्या कॅमेरामनचं मनापासून आम्ही कौतुक करतोय. इथे 2 धावा आल्या. त्यानंतर हा सुद्धा फटका दमदार आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, खालून निघालाय. फिल्डर बाजूलाच होता मात्र त्याला सुद्धा अडवता आला नाही. सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार.
चला स्पीडअप करा, सुबह पहिली गाडी से निकलना है. धावफलकावरती 51 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक 50शी गाठली आहे. पाशाने संघ तुफान बल्लेबाजी, जबरदस्त बॅटिंग. ऋतिक वैयक्तिक 27 वरती गोलंदाजांना नाचवत असताना ऋतिक पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग त्यानं केली. इथे अपील केली आहे, लाऊड अपील. अंपायर सांगतायत नॉट आउट. डॉट आलाय. शेवटच्या काही चेंडूंवरती नक्कीच नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न किरण करतोय. हा चेंडू डॉट आलाय. 5 चेंडू त्यानं फेकले, 11 धावा जरूर खर्च केल्या. शेवटच्या षटकावरती हल्ला केलाय. तर आपण टॉस संपन्न करणार आहोत. एका बाजूने जय हनुमान ढोके संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये SP11 मागणी, या 2 संघांदरम्यान टॉस आपण संपन्न करणार आहोत. आणि पुन्हा एकदा त्रिमूर्तीला आपण टॉस साठी इन्व्हाइट करतोय. तत्पूर्वी आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सोमनाथ सर, लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. शेवटचा चेंडू मिस टायमिंग. झेल होईल का हा प्रश्न होता. निश्चितच फिल्डर पर्यंत कॅरी झाला नाही. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी. विकेट आली रनआउटची. 5 षटकं संपली आहेत. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनवल्या 52 धावा पाशाने संघानं आणि इंदगाव टीमला 53 धावांचं लक्ष इथे ठेवलंय. 30 चेंडू बनवाव्या लागतील, 53 धावा. बिग फाईट मुकाबला. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी टॉस होतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. येस, ओव्हर टू यू तुषारजी शिंदे सर. चला टॉस साठी मी निमंत्रित करतोय सन्माननीय विराजी देशमुख साहेब, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण. क्रमांक 3चं बक्षीस त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. सन्माननीय राहुलजी विशे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेला मिळालंय. आणि सन्माननीय राजेंद्रजी देशमुख साहेब, उद्योजक काराव, या सर्वांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. तर टॉस इथे संपन्न झालाय. SP वांगणी संघाचा 2 मिनिटांमध्ये निर्णय येईल. या ठिकाणी या स्पर्धेसाठी विशेष मोलाचं योगदान ज्यांनी दिलंय सन्माननीय विराजी देशमुख साहेब, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण. क्रमांक 3चं बक्षीस आम्हाला दिलंय. त्यासोबत राहुलजी विसे, माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि सन्माननीय राजेंद्रजी देशमुख, उद्योजक काराव, या सर्वांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य दिलंय. आणि या स्पर्धेमधून हे तीनही मान्यवर तुर्तास रजा घेत आहेत. आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि टॉस इथे संपन्न झालाय आणि टॉस जिंकलाय SP11 मागणी संघानं. निर्णय पेंडिंग आहे. फिल्डिंग आली. चला, फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतलाय. SP11 मागणी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट.
धन्यवाद. जाऊया मैदानावरती. इथे आपण पाहताय इंदगाव टीमची सलामीची जोडी. पहिलाच बॉल फटका चांगलाय, फिरून मारलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, शंकर मैदानाच्या आतमध्ये तांडव सुरू. षटकार. आता 53चा पाठलाग या ठिकाणी चालू झालाय. सूरजदादा कडव यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकाराला 3,333चं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. पहिल्याच बॉलवरती शंकरनं सुरुवात केली आहे, ज्यासाठी तो ओळखला जातो ती ओळख त्यानं द्यायला सुरुवात केली. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. इथे लगेच कमबॅक ऋतिकचं. चांगली मॅच, टिट फॉर टॅट, ठोसा देताना पाहायला मिळतील. निश्चितच मैदानावर तुम्ही पाहाल तर चांगलं बॅटल तुम्ही इथे एन्जॉय करू शकाल. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर डॉट येतोय. बॅटिंग करत असताना शंकर स्ट्राईक वरती, त्याला साथ देण्यासाठी रोहित मैदानावरती आलाय. गोलंदाज ऋतिक वेगवान तेज तरार. राईट मोर द विकेट न इथे टाकलेला बॉल, झेलची सुवर्ण संधी. पॉइंट वरती झेल टिपलाय. मोठी विकेट मैदानात, वाघाची शिकार. फलंदाज बाद, शंकर गॉन. सो मच रुपेश त्या ठिकाणी. चांगला झेल. फलंदाज माघारी परततोय. लागलेला मोठा झटका. शंकर ज्याच्यावरती विश्वास, ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो, त्याला मैदान सोडावं लागलंय. मोठी विकेट मिळाली आहे. मॅचची गोल्डन विकेट, प्राइज विकेट इथे मिळवली ऋतिकनं. खऱ्या अर्थानं या मॅचला जर ज्वलंत स्वरूप कोणी दिलं असेल तर ऋतिकचं कौतुक सातत्यानं केलं जाईल. बॅटिंग केली तुफान. मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट केलं आपल्या संघाच्या बाजूनं. पाशाने टीम साठी षटक क्रमांक पहिलं. पहिल्याच बॉलवर षटकार आला, त्यानंतर इथे चांगलं कमबॅक. इथे लावून अपील करतायत. फलंदाजाच्या पायावरती जाऊन आदळलाय, मागतायत हाऊस दॅट. मैदानावरती अपील करतायत पंच तटस्थ भूमिकेत. निश्चितच निर्धाव आलेला चेंडू. 4 चेंडू फेकलेत, 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या बॉलवर सिक्सर आला होता आपण पाहिलं तर. निश्चितच त्यानंतरचे 3 चेंडू तुफान वेगवान. राईट मोर द विकेट ऋतिक. रोशन साठी इथे सुद्धा चांगला चेंडू. फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट ऑफ लेंथ, गती कमी केली, थोडस बाहेर घेतलं, बॅट फिरवली, चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातात. निर्धाव आलाय. षटक क्रमांक पहिलं. 5 चेंडू फेकून झालेत, 6 धावा धावफलकावरती आहेत. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. रोशन आणि रोहित. इथे सुद्धा बॅट फिरवतायत. ऑफस्टमच्या बाहेर पंचांनी दंडित केले. वाईट बॉल अवांतर घोषित करत असताना एका धावेची मदत येईल. धावफलक पुढे सरकेल 7 वरती. काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच, 53चा पाठलाग. मोठी मॅच मैदानावरती आपण पाहताय तर प्रत्येक सामना महत्वाचा. नॉकआउट स्टेजेस मध्ये खेळवली जाणारी स्पर्धा. प्रत्येक सामना डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू. मैदानावरती निश्चितच समोरच्या टीम सोबत युद्ध आमचे सुरू. इथे ऋतिक वरती हल्ला चढवलाय. इथे फटका चांगलाय, दर्जेदार, दमदार चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार.
संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 13 धावा. मान्यवर मिलिंदजी मोहिते, मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मिलिंद दादा मोहिते, आयोजकांच्या वतीने आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. पहा मित्रांनो, आजच्या दिवसाचं क्वालिफायरच्या मॅचेसचं आपण शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देत आहोत. पहिली मॅच असेल दहिवली विपक्ष आजच्या दिवसाचा क्वालिफायर संघ. सामना क्रमांक 2 असेल भवाळे बी आणि त्यांना फाईट करेल टीम कुंदे. तिसरी मॅच असेल गोरेगाव विपक्ष ढवळेपाडा. सुपर 6च्या मॅचेसचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. पहिला सामना असेल श्री गणेश दहिवली आणि त्यांच्या विरोधात टीम खेळेल आजच्या दिवसाचा विनर. ओव्हर नंबर 1, 13 धावा धावफलकावरती जोडल्यात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलचं स्वागत. फटका दमदार. रोहितनं सुरुवात केली आहे. हिटमॅन स्टाईल षटकार. डिक्लेअर झालेला आहे. पहिला षटकार या षटकाचा येतोय. रोहितच्या बॅटमधून आलेला षटकार. रोशन आणि रोहित षटकारांच्या मदतीने इथे बॅटिंग करतायत. धावफलकावरती बिन एक गडी बाद 19 धावा. 53चा पाठलाग. षटक क्रमांक 2 ची सुरुवात झाली. इथे आपण पाहताय चांगला चेंडू. लगेचच कमबॅक केलं वैभवनं. पहिल्या बॉलवर सिक्सर आला. त्यानंतर हा चेंडू जर तुम्ही पाहिला तर पायावरती आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. लाऊड अपील या ठिकाणी पाहायला मिळालं. मात्र निश्चितच पंचांनी फेटाळलंय. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 19 धावा आहेत. बनवायच्या आहेत एकंदरीत आपण पाहिलं तर 53. षटक क्रमांक 2. वैभवचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी दंडित केलं. लाईन चांगली पाहिजे. लाईन क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाजाची जर खराब असेल तर त्याला दंडित केलं जातं. निश्चितच तरुण वयामध्ये मुलाची लाईन जर खराब असेल तर निश्चितच त्यांची लग्न जमायला सुद्धा अडचण येते. हल्ली आपण म्हणतोय अरेंज मॅरेज जमत नाही, पण त्याला कारण आहेत. तुमची लाईन जर चांगली असेल, कामधंदा चांगला असेल, कामात लक्ष असेल तर निश्चित तुम्हाला यश मिळतं. इथं लाईन चांगली होती. लोअर फुलटोज फसलेला फटका. रोहितचा झेल टिपलाय. दुसरा धक्का बसलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम इंदगावला. 1 मोर गॉन. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 3 चेंडू फेकून झालेत. 20 धावा धावफलकावर. सुरुवात षटकारानं झाली वैभवच्या षटकाची. मात्र त्यानंतर त्यांनी घाबरून हादरून न जाता चांगलं कमबॅक केलं. एक डॉट आला तिथे. त्यानंतर आपण पाहताय विकेट आली आहे. यश मैदानात आलाय. तो सुद्धा थांबणार नाही. फटका दमदार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यशच्या बॅटमधनं यशस्वी फटका. चौकार का षटकार चेक करायचंय का? चौकार आहे. वेट चौकार आहे. ओके. 4 धावा. या 4 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्डला इथून चालना मिळेल.
बॅट्समन यश खेळतोय इथे सुद्धा निश्चितच फुलर लेनचा चेंडू समोरच्या दिशेला हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे आपण पाहताय सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. वाईडिश लॉंगॉनला सुंदर फिल्डिंग, सिंगल एका धावेची मदत आली आहे. स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते एकंदरीत आपण पाहिलं 25 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर 8.84 चा, करंट रन रेट 13.64 न खेळतायत. चांगली बॅटिंग इथे आपण पाहताय. 25 धावा 2 गडी बाद बॅटिंग करतायत इंदगाव हा संघ. रोशन बॅट फिरवली आहे, लाऊड अपील पायावरती आदळल्यानंतर लाऊड अपील केलं, पंचांनी दंडित केलंय, बोट आकाशाकडे आणि दिलाय चले जावचा नारा. 1 मोर विकेट डाऊन. डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार नजर, चीते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और बाळा माने सर का डिसिजन इन पे संदेह नहीं करते. जबरदस्त कामगिरी आपण पाहताय. पंचांशी कोणीही हुज्जत घालू नका. पंचांशी वाद, संघ जागेवरच बाद. इथे फलंदाज माघारी परतले, विकेट आली आहे आणि लागलेला अजून एक झटका, तिसरा 25 या आकड्यावरती. जबरदस्त कामगिरी मैदानात पेश करत असताना इंदगाव संघ सुरुवातीला धावा चांगल्या बनत होत्या, मात्र या चेंडूवरती विकेट आली आहे. पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालंय. सामना फिरताना पाहायला मिळेल का? 25 वरती तिसरा फलंदाज बाद. 12.5 ची सरासरी, 2 षटकं संपली आहेत. 25 धावा धावफलकावर बनवायच्या आहेत. 53 धावा. कशा पद्धतीने इथून सामना पुढे सरकेल, इथून चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल. आतापर्यंत मॅच मध्ये काय झालं, काय राहिलं, काय बनवलं हे सगळं विसरून जावं लागेल. रात गई बात गई, छोड़ो कल की बातें थी पुरानी, अभी यहां से लिखनी पडेगी एक नई कहाणी. उर्वरित आपण पाहिलं निश्चितच अजूनही विचार केला तर 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बनवाव्या लागतील एकंदरीत इथून 28 धावा. 18 चेंडू 28 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. जवळजवळ अर्धा रस्ता पार करण्यात यशस्वी झालेत. इथून अर्धा रस्ता पार केला जाईल का? यश बॅटिंग करतोय 5 वरती, अनिल त्याला साथ देतोय. 0 वरती अजूनही आहे, त्याला साथ द्यावी लागेल. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी पुन्हा एकदा मॅन विथ गोल्डन आर्म गोलंदाज ऋतिक आलाय. अष्टपैलू खेळाडू पाशाने टीम साठी. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ, चांगला टप्पा खाल्ल्यानंतर हलकासा कट होत बाहेर निघतोय. बॅट्समनला कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही, गती थोडीशी कमी केली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. पहिला डॉट. षटक क्रमांक 3 ची सुरुवात चांगली झाली. मॅच दमदार बनेल, दर्जेदार बनेल, कारण 2 ताकदवर संघांच्या दरम्यान मॅच. 25 धावा धावफलकावरती आहेत. इथून अजूनही 28 धावांचं लक्ष पार करायचंय. 17 चेंडू शिल्लक, 28 धावा बनवाव्या लागतील. 17 गेंदे, 28 रनों की जरूरत. रिक्वायर्ड 28 रन्स फ्रॉम 17 डिलिव्हरीज. इथे उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. विनाशकाले विपरीत बुद्धी. डायरेक्ट बोट आकाशाकडे. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. पंचांनी दिलाय फलंदाज यशला चले जावचा नारा. पंचवीस आकड्यावरती लागलेला चौथा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम इंदगावला. फलंदाज माघारी परततायत. मैदानावरती वनवा लावलाय. सुरुवातीला आपण पाहिलं तर धावा वेगानं होत होत्या, मोमेंटम शिफ्ट झालं होतं इंदगावच्या बाजूनं. मात्र त्यानंतर ऋतिकनं जी गोलंदाजी केली आहे, वाखाणण्याजोगा मारा तो करतोय. पहिला डॉट, त्यानंतर विकेट आली आहे धावफलकावरती. इथून पुन्हा एकदा स्थिर, स्थावर आणि त्यानंतर लागलेला स्वल्पविराम. 25 आकड्यावरती 4 गडी बाद. स्कोरबोर्ड आपण पाहताय तर स्थिरावलंय. इथून कशा पद्धतीनं रिक्वायर्ड रन रेट पार केला जाईल. जो रन रेट आपण पाहिला 8.5 च्या आसपास होता, तो इथं जाऊन पोहोचलाय 10.5 वरती. 16 चेंडू 28 ची गरज. थंड गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये गरम झालेली मॅच मैदानावरती तुम्ही पाहताय. 16 चेंडू 28 ची गरज. मैदानावरती दोन्ही संघ जबरदस्त झुंज देत आहेत. एका बाजूने मेन इन व्हाईट पाशाने आणि त्यांना फाईट करताय समोरून या गुलाबी थंडीमध्ये.
गुलाबी रंग परिधान करून टीम मैदानाच्या आतमध्ये इंदगाव. 16 चेंडू 28 ची गरज. मैदानावरती रोशन आलाय, कशा पद्धतीची रोषणाई तो मैदानात करेल. ऋतिक मात्र आग ओकतोय. इथे स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, घुटना टेक स्ट्रोक आहे. मिड विकेटला खेळलाय, सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी दूरवरनं फिल्डर आला, पकडलं, फेकलं, एकच सिंगल धाव मिळेल. टिचून गोलंदाजी, टिचून मारा, फिल्डरची साथ मिळतीये. धावफलक 26 वरती जाऊन पोहोचलंय. रिक्वायर्ड रन रेट हळूहळू वाढत चाललाय, 10.80 वरती जाऊन पोहोचतोय. 2 षटकं 3 चेंडू फेकून झाले. धावफलकावर 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी, फिल्डरची चांगली साथ मिळतीये. निश्चितच आपण पाहताय तर ऋतिकनं एक चांगलं कमबॅक आपल्या संघाला सातत्यानं करून दिलं. सुरुवातीला संघ संकटात होता, त्यानंतर त्यानं बॅटिंग केली, त्यानंतर गोलंदाजी सुद्धा अप्रतिम तो करतोय. इथे सुद्धा लाऊड अपील, पंचांनी सांगितले नॉट आउट. निश्चितच भेदक मारा करत असताना बुंद्यात मारा, ब्लॉक होल वरती फलंदाला जागेवरती थांबवून ठेवण्याची किमया तो पार करतोय. जबरदस्त गोलंदाजी. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, अप्रतिम डिलिव्हरी तुम्ही पाहताय. ऋतिक ज्याच्यावरती विश्वास, तो विश्वास तो अद्यापर्यंत त्यानं सार्थ ठरवलाय. जबरदस्त कामगिरी करत असताना अर्थातच पाशाने गावसाठी, पाशाने टीम साठी. इथे सुद्धा स्विचिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. नाट्यमय घडामोड घडलीये. 22चा इशारा येतोय. चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. धावांची कोंडी फुटली. लक फॅक्टर ऑन. चेंडू सीमा पार. 4. मच चौकाराच्या मदतीने धावफलक 31 वरती जाऊन पोहोचलंय. मॅजिकल डिलिव्हरी. चेक. सन्माननीय बाबूभाई बुबेरे यांचं देखील आगमन मंचावरती होतंय आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलर साठी सायकल आपण पाहतोय. सन्माननीय बाबूभाई बुबेरे, अमजादजी बुबेरे. हॅलो. आणि अक्रमजी बुबेरे यांच्या माध्यमातून या सायकल प्राप्त झाल्यात. त्यापैकी आपण पाहतोय सन्माननीय बाबूभाई बुबेरे यांचं मंचावरती आगमन होत आहे आणि त्यांचं स्वागत करूयात आपण या अतिशय सुंदर चौकाराने. वेलकम सर. बनके रहते हैं ना. जबरदस्त संगीत संयोजन डीजे एम च्या माध्यमातून तुम्ही पाहताय. बाबूभाई येत आहेत, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, आणि निश्चित त्यांचं स्वागत एक दमदार संगीतानं आपण करतोय. जबरदस्त कामगिरी. 12 चेंडू 18 ची गरज. मैदानावरती आग लागलीये. सामना कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं कठीण होऊन बसलंय. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. इंदगाव विपक्ष पाशाने अशी मॅच. 12 चेंडू 18 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती तैनात केला जातोय. ओव्हर नंबर 4 ची जिम्मेदारी ओमकार वरती दिलीये. ओमकार हे नाव मित्रांनो तुम्ही जर आठवलं तर निश्चितच तुम्हाला आपल्या सर्वांचा लाडका सुपरस्टार खेळाडू ओमकार तारमळीची आठवण मी तुम्हाला जरूर करून देईल. लेगस्टम्पच्या बाहेर शहापूर तालुक्याच्या शेरे गावातून छोटस गाव, अगदी आज आपण पाहिलं तर क्रिकेटच्या आणि जगाच्या नकाशावरती आणण्याचं काम ज्यानं केलं. टेनिस क्रिकेटचा लाडका खेळाडू. निश्चितच भरपूर जबरदस्त कामगिरी टेनिस क्रिकेटमध्ये करताना पाहायला मिळायचा. गेल्या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये आम्ही त्याला दामतच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा उतरवलं होतं टेनिस क्रिकेट खेळत असताना. आणि आज IPL सारख्या जगातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत
लीग मध्ये खेळताना पाहायला मिळेल. आजच विजय हजारे ट्रॉफीची मॅच तो खेळला. आजच्या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी त्यानं केली. ओमकार तारमळे निश्चितच टेनिस क्रिकेटचं आणि संपूर्ण शहापूर तालुक्याचं ठाणे जिल्ह्याचं नाव तो आज फार मोठं करतोय. त्याला पुढील संपूर्ण वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. इथे षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. 38 धावा धावफलकावर. सामना निश्चितच टर्न होताना पाहायला मिळतोय. एका बॉल नंतर सामना दुसऱ्या बाजूला झुकतोय. क्षणामध्ये चित्र बदलत असताना पाहायला मिळत आहेत. इथे काय घडलंय? पंचांनी बोट आकाशाकडे केलाय. विकेट मिळालीये. ओमकार मैदानावरती आलाय आणि त्यानं टिपलीये विकेट. फलंदाज बाद. पण आहोत इथे विकेट मिळाली. 38 धावा धावफलकावर. रिक्वायर्ड 100 वाढलं 9 वरती लगेच जाऊन पोहोचलं. एका क्षणानंतर मॅचची चित्र पाळत आहेत. 10 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष इथं पाहायला मिळतंय. ओमसाई एमटीसीचं मनापासून कौतुक आपण करतोय. निश्चितच आपण गेटच्या समोर कोणी थांबू नका विनंती आहे. आणि या षटकानंतर सन्माननीय प्रमोदजी खंडागळे साहेब त्यांचं देखील आगमन मंचावरती होणार आहे आणि त्यांची रॉयल एंट्री अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी होणार आहे. या षटकानंतर त्यांची देखील रॉयल एंट्री आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी होती. धन्यवाद. निश्चितच रॉयल एंट्रीचा जो गेट आहे तो आपण सर्वांनी मित्रांनो खाली ठेवा. आजच्या रात्रीमध्ये भरपूर साऱ्या रॉयल एंट्रीज आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती. कुठल्याही मान्यवरांना येताना अडथळा येणार नाही याची काळजी आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल. इथे आपण पाहताय बॅटची एज लागली. विकेटच्या मागणं चेंडूला पकडलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. धोक्याची सिंगल कंप्लीट केली आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. ओमकार गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी त्यांना अद्यापपर्यंत केली. फक्त 4 धावा खर्च केल्यात. उर्वरित आपण पाहिलं तर 53 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी 14 धावांची अजूनही आवश्यकता. सामना कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं अजूनही कठीण आहे. क्रिकेटचा खेळ सरड्यासारखे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटच्या मैदानावरती हृदयाची स्पंदनं वाढवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुमच्या आमच्या सर्वांच्या सर्वात आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट. निश्चित आपलं सर्वांचं प्रेम आहे क्रिकेटवरती आणि हे प्रेम हजारोच्या संख्येनं प्रेक्षक राजाला गोरेगावच्या या ऐतिहासिक मैदानावरती घेऊन आले. या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. थोडंसं स्पीडअप करा, आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. इथे सुद्धा मिस टायमिंग. व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल कंप्लीट होईल का हा निश्चितच प्रश्न आहे. पंचांकडे दाद मागतायत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. चेक करूयात. पहा मित्रांनो, आल्या आल्या बाबूभाई बुबेरे यांचं एटीएम खुलं झालंय. आमच्या तीनही समालोचक मित्रांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक बाबूभाई बुबेरे यांच्याकडून आलेलं आहे. दर दिवशी प्रत्येक टुर्नामेंटला बाबूभाई बुबेरे यांचं हे दातृत्व आम्हाला मिळत असतं. अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. क्रिकेटवरती नितांत प्रेम. बॅट्समन सेफ. सिंगल धाव कंप्लीट आहे. बाबूभाई बुबेरे यांचं मनापासून आम्ही अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. पहा टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बरोबर बॅट या ठिकाणी ग्राउंड केली. इथे झेलची संधी. झेल सुटलाय. त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न भरपूर केले मात्र त्या ठिकाणी आपण पाहताय झेल ड्रॉप झालाय. इथे आपण पाहताय तर अजून 2 धावांचं योगदान येत आहे. स्कोरबोर्ड पुढे सरकेल. मॅच जबरदस्त रंगली आहे. इथून आपण पाहिलं तर अजून 11 धावांचं लक्ष्य पार करायचंय. चेंडू शिल्लक आहे 7 चेंडू 11 धावा. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती किरण खेळतोय. डावखुरे आताचा फलंदाज
खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, समोरच्या दिशेला जातोय, वाईडिश लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेक करतील, दुसऱ्या धाबीसाठी आलेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं कॉर्डिनेशन. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा निर्णय सोपवलाय. दुसरी धाव कंप्लीट झाली का नाही हे आपल्याला पाहायचंय. ओमकारचं कौतुक केलं जाईल, चांगली गोलंदाजी त्यानं अद्यापपर्यंत केली आहे. चेक. आणि या ठिकाणी रॉयल एंट्री मैदानावरती होतीये. सन्माननीय प्रमोदजी खंडागळे साहेब या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचं मेडल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालंय आणि त्यांची मात्र रॉयल एंट्री नक्कीच आपण पाहतोय मैदानावरून मंचाकडे ते आपल्या कारने या ठिकाणी येत आहेत. पाणी नेऊ की नको? ओके ओके, जाने दो. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय प्रमोदजी खंडागळे साहेब आणि त्यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय प्रमोदजी खंडागळे साहेब त्यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे मेडल या स्पर्धेला त्यांनी पुरस्कृत केलेत आणि त्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. वेलकम सर, आपण देखील मंचावरती या, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. येस, अगदी आपण पाहिलं तर या रॉयल मंचावरती आलेल्या सर्व रॉयल व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ दी मॅचसाठी हे सर्व आकर्षक मेडल पुरस्कृत केलेले आहेत त्या दमदार मान्यवरांचं आपल्या या मंचावरती आगमन होत असताना आपण पाहतोय. स्वागत 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 आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत. चार षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती 44 धावा, शेवटचे 6 बॉल शिल्लक, 9 धावांचं लक्ष्य पार करायचंय. सामना फसलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही पाहताय. थंडीमध्ये, या गुलाबी थंडीमध्ये आग लावणारी मॅच तुम्ही एन्जॉय करताय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांचं लक्ष्य पार करायचंय. मैदानावरती जिद्द, चिकाटी, मेहनत दोन्ही संघांनी दाखवली आहे. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये हा सामना कुणाच्या बाजूने जाईल यासाठी या षटकाची आपल्याला वाट पाहावी लागेल. शेवटच्या षटकात काय घडेल हे पाहूयात. रात गई बात गई, छोडो कल की बातें, कल की बातें थी पुरानी, अभी ये ओव्हर में लिखनी पडेगी एक नई कहाणी. शेवटचे 6 बॉल आणि 9 धावांचं लक्ष्य पार करायचंय. गोलंदाज अभिजित आलाय, स्ट्राईक वरती रोशन खेळतोय, 6 धावांवरती बॅटिंग करतोय. ऑफ साइडला शफल झालाय, अक्रॉस द बॅट ऑन साइडला दिलाय तडाखा. फिल्डर सीमारेषेवरनं प्रयत्न केले, हाताला चटका दिलाय, चेंडू ड्रॉप झालाय. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झालीये. इथं काय घडलंय? अतिघाई संकटात नाही. चेंडू त्या ठिकाणी पायाला लागला, निघून गेला तिकडे, बरोबर अजून दूर सीमारेषेकडे. चौथ्या धावेचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट उपटून खायचा नसतो मित्रांनो. चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथं विकेट गेलीये. फलंदाज झालाय धावबाद. इथे 3 धावा आल्या आणि आपण पाहताय 5 चेंडू आणि 6 धावांची. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस म्हणजे त्याचा वाढदिवस असतो. मान्यवर गुरुनाथदादा खंडागळे, माजी शहराध्यक्ष, वांगणी शहर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ, मान्यवरांचं आज वाढदिवस आहे. आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. साहेब, आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आपल्याला
वाढदिवसाच्या या आपल्या वाढदिवसाच्या दिनी लक्ष लक्ष शुभेच्छा आम्ही देत आहोत. आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. इथं पहा, इथे सुद्धा एक नवीन ट्विस्ट मैदानात आलेला आहे. अजून एक ट्विस्ट मैदानात आलेला आहे. अजून एक ट्विस्ट मैदानात आलेलं आहे. फलंदाज माघारी परतलाय. मोठा झटका मिळालाय. अभिजितनं टिपली आहे विकेट. 1 मोर विकेट डाऊन. निवेदक सन्माननीय दत्तामामा बनवटे यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दत्तामामा या आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि आपण देखील मंचावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. एका पाठोपाठ संघ निश्चितच मॅच मध्ये येत आहेत. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. कधी सामना जातो इंदगावला, लगेचच टर्न मारून येतोय पाषाण्याला. प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी आणि या गुलाबी थंडीमध्ये रंगलेली ही गरम मॅच मैदानावरती आपण पाहाल. धावफलकावर 47 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात बनवायच्या आहेत 53 धावा. इथून आपण पाहिलं तर अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये बनवाव्या लागतील 6 धावा. सामना अजूनही संपलेला नाही. सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे. एका पाठोपाठ एक विकेट जात आहे. तब्बल 7 गडी बाद झालेत. नंबर 9 वरती नवीन फलंदाज प्रसाद आलाय. आता प्रसाद मैदानावरती इंदगावला विजयाचा प्रसाद देईल का हे आपल्याला पाहायचंय. इंदगाव विपक्ष पाषाणे असा सामना. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज. इथे हा चेंडू पहा, विकेटच्या मागे निश्चितच निर्धाव यायला हवा होता. गोलंदाजानं चांगला चेंडू टाकला, मात्र बाईची एक सिंगल मिळतीये. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे जातं ते 48 या आकड्यावरती. इंदगाव संघ मैदानावरती खेळतोय आणि इंदगाव टीमला बदलापूर समालोचक समितीचे आमचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मान्यवर महेशजी धुळे सर, मॅडी सर यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्याचबरोबर आमच्या समालोचन पॅनलला, संपूर्ण आयोजन कमिटीला आणि ऑफिशियल टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 48 धावा 53 पर्यंत जायचंय. उर्वरित अजूनही इथून पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. व्हॉइस ऑफ बदलापूर, बदलापूरची मुलुक मैदानी तोफ महेशजी धुळे सरांना तुम्ही आमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहताय. ओमसा एमटीसीचा कॅमेरा निश्चितच दाखवत असताना या संपूर्ण स्पर्धेचा आनंद ते सुद्धा लुटतायत. मॅच आपण पाहताय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज. शंकर विषय यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. मान्यवर महेशजी धुळे यांच्याकडनं. मॅडी सर या मॅचचा आनंद घेत आहेत. हा चेंडू चांगला आहे. विकेटच्या मागे चांगल्या पद्धतीनं गॅदर सुद्धा केलं. चेंडू डॉट येतोय आणि निश्चितच आपण पाहाल तर धावफलक स्थिरावलंय ते 48 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा एक ट्विस्ट निर्माण झालाय. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज होती. सामना पहा येऊन ठेपलाय कुठे. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूंमध्ये इथून 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावा. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज. इथे हलक्या हातानं समोर ड्राईव्ह केले, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि ही दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. सामना पहा, इथून 2 धावा आल्यात. अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक. धावफलकावर आहेत 50. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. स्पर्धेचा नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 1 चेंडू शिल्लक आणि 3 धावांची आवश्यकता. आणि या स्पर्धेचा निश्चितच लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अद्यापपर्यंत 3 सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सामना अजूनही आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडू पर्यंत कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे. प्रसाद खेळतोय, किरण खेळतोय. वैयक्तिक 7 धावांवरती किरण बॅटिंग करतोय. ज्याच्या हातामध्ये बॅट आहे स्ट्राईक वरती खेळेल. उर्वरित 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अभिजितचं कौतुक केलं जाईल. 1 चेंडू 3 धावा.
इथे फटका चांगला खेळलाय, उंची गाठलीये, सीमारेषेवर फिल्डर पकडलाय झेल आणि संपलाय इंदगावचा खेळ. हा सामना जिंकलाय पाषाणे टीमनं, मात्र मन जिंकली ती इंदगाव टीमनं. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळाली, हाय व्होल्टेज ड्रामा. दोन्ही संघाला विनंती आहे, हँडशेक करा आणि मगच मैदानाच्या बाहेर या. दोन्ही संघांनी शेक हँड करा, मैत्रीपूर्ण या ठिकाणी भावना आपण सर्वांनी दर्शवा आणि मगच मैदानाच्या बाहेर या. निश्चितच हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळाला. मॅच क्षणाक्षणाला बदलताना पाहायला मिळाली. पाषाणी संघानं हा सामना जिंकलाय, अभिजितनं मात्र अविश्वसनीय कामगिरी पार पाडली आणि या सामन्याचा सामनावीर आपण घोषित करतोय. दोन्ही संघ हँडशेक करा आणि मगच मैदानाच्या बाहेर या, इंदगाव आणि पाषाणे. आणि नेक्स्ट मॅच दोन्ही तयार राहा. या सामन्याचा सामनावीर आपण घोषित करतोय, ज्यानं ऐन मोक्याच्या वेळेला आला आणि जबरदस्त कामगिरी पार पाडली. 28 धावांची तुफान इनिंग साकारली. त्याचबरोबर